संविधानाचा आदराज चला करूया संविधानाचा आदराज। त्याने दिला आपला जगण्याचा शिक्षणाचा अधिकार, त्याने दिला आपला जगण्याचा शिक्षणाचा अधिकार। माननीय व्यासपीठ, शिक्षक आणि माझ्या मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव अनुष्का अनिल ढिंगले आहे। आज मी आपल्याला राष्ट्रीय उत्सव प्रजासत्ताक दिनाविषयी काही शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती। 73 वर्षापूर्वी या दिवशी आपली राज्यघटना लागू झाली। दरवर्षी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केली जाते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले होते, भारताचे नागरिक या नात्याने भारतीय संविधान हा आपल्या जीवनातील एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे। आपल्या भारताचे प्रशासन त्यांच्या मूलभूत तत्त्वांवर आधारित आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले हे आपणा सर्वांनाच माहीत आहे, परंतु 26 जानेवारी 1950 पासून आपली राज्यघटना अस्तित्वात आल्यावर आपण प्रजासत्ताक देश बनलो। डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती बनले आणि 1952 मध्ये आपल्या देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या। गेल्या 73 वर्षात आपल्या भारतात अनेक बदल झाले आहेत। देशाची कमाल लोकसंख्या हाती आल्यावर आपल्या भारत देश लोकशाही देश बनला आहे। अनेक विकासाबरोबरच काही त्रुटीही या मार्गाने आल्या आहेत। आपल्याला माहीत आहे की अनेक सैनिकांनी आणि महान नेत्यांनी आपले प्राण दिले आहेत, म्हणून आज आपण त्यांचे बलिदान